पद आणि शिवसंग्राम या महायुतीच्या उमेदवार आमच्या भगिनी सौभाग्यवती कांचनताई कुल यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं यासाठी आजची ही आपल्याशी संवाद करण्याची सांगता सभा। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे आमदार आमच्या कुलताई, सर्वच सन्माननीय व्यासपीठ, वेळ खूप कमी आहे कारण मला राष्ट्रवादीच्या 6 सभांचा समाचार घ्यायचा आणि म्हणून सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी मित्रांनो, मी म्हटलं की खरी ऐतिहासिक अशी लढाई आहे। जरा पाठीमागचा इतिहास जर आपण संपूर्ण पाहिला तर 3 वेळा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आदरणीय शरद पवारांना साथ दिली। त्यातल्या 2 वेळा बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदरने त्यांना दिली। याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला काय दिलं? आम्ही त्यांना आता का मतं द्यायची? त्याच्यानंतर 1991 साली आदरणीय पवार साहेब पुरंदरमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पुतण्याला मतं द्या, म्हणजे अजित पवारांना मतं द्या। मोटरसायकलवर किटल्या बांधून दूध विकणारा अजित पवार, त्यांना तुम्ही आम्ही भरघोस मतं दिली, विश्वास ठेवला। पण काय झालं मित्र? त्या बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या सकट सगळ्यांच्या हातून पाप घडलं असं मी माझं मत आहे स्पष्टपणे। महापाप घडलं आणि या देशातील राज्यातील महाभ्रष्टाचारी अजित पवार नावाच्या नेत्याचा राजकीय उदय झाला। हे पाप तुमच्या आपल्या सर्वांच्या हातून घडलंय। या पापाचं परिमार्जन करण्याचा दिवस कुठचा असेल तर तो आता येत्या 23 तारखेला हे पाप आपल्या हातून जे घडलं, या भ्रष्टाचारी माणसाचा जो इथे राजकारणामध्ये प्रवेश झाला त्याला धडा शिकवण्याची वेळ ही 23 तारखेला आहे। पुन्हा शरद पवार साहेब पुढे आले, म्हणजे माझ्या कन्येला मतं द्या। एकदा मतं दिली, पुन्हा मतं दिली। 10 वर्ष आम्ही त्यांना मतं देतोय। आम्हाला हिशोब पाहिजे। 3 वेळा शरद पवार साहेबांना आम्ही मतं दिली, 1 वेळा अजित पवारांना मतं दिली, म्हणजे 20 वर्ष झाली आणि 10 वर्ष ही सुप्रियाताईंना मतं दिली आम्ही, म्हणजे 30 वर्ष झाली। मला आम्हाला सर्वांना विचारायचं, आपण सर्वांनी विचार करायला हवा, या 30 वर्षात आमच्या ताटात काय पडलं, आमच्या पदरात काय पडलं? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंतप्रधान पदापर्यंतचे दावेदार झाले, त्याच्यातली 1/6 ताकद या पुरंदरच्या गोरगरीब जनतेने शरद पवारांना दिली। त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला उपहास दिला आणि फसवलं। काय दिलं सांगा ना? हा टग्या परवा कुठेतरी भाषणात असं म्हणाला, 1991 साली पत्रकार मंडळी त्यांनी असं सांगितलं की 1991 साली मला पुरंदरच्या लोकांनी मतं दिली म्हणून मी पुरंदर उपसा केली। थोडी अक्कल तरी पाहिजे, एखादी फेकायची जरी असली तरी नीट अभ्यास करून फेकली पाहिजे। 1991 साली पुरंदर उपसा नव्हतीच। पुरंदर उपसाची मान्यता, प्रशासकीय मान्यता 27 डिसेंबर 1997 लिहून घ्या। 27 डिसेंबर 1997 ला भाजप शिवसेनेचं सरकार असताना, आदरणीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि महादेव शिवणकर पाटबंधारे मंत्री असताना झाली। अरे तग्या 91 ला कुठे पुरंदर उपसा होती? म्हणून मी 91 ला तेवढ्यासाठी पुरंदर उपसा केली। खोटं बोल पण रेटून बोल। आणि मग तुला एवढी तयारी आहे तुम्हाला
पुरंदरच्या आणि म्हणे पुरं चला धरा असं धरून चला की त्यांना दया आली, 91 मतं दिली म्हणून पुरंदर उपसा केली. हे खोटं जरी असलं तर मग मला अजित पवारांना प्रश्न विचारायचा आहे, त्या बारामतीच्या, तुमच्याच बारामतीच्या 42 गावामध्ये सुप्या परगणात आजही प्यायला पाणी नाही. का नाही केलं हो तुम्ही काही? सिंचनाचं पाणी नाही, प्यायला पाणी नाही. म्हणजे बारामती सारखा विकास देशामध्ये, परवा बारामतीमध्ये भाजपचे प्रमुख, संघटनेचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय अमित शहा साहेब आले होते आणि त्यांच्या देखत मी हे सांगितलं, जरा 15 किलोमीटर पुढे जा, बारामती काय ते तुम्हाला कळेल. गंडवागंडवी सगळी. म्हणे मी गुंजवणी आम्ही सरकार असताना आम्ही केलं होतं, आम्हीच केलं होतं, ते फक्त यांनी नावाला पूर्ण केलं. मला जाहीर प्रश्न विचारायचा अजित पवारांना, 15 वर्ष तुम्ही मंत्री होता, उपमुख्यमंत्री होता, जलसंपदा मंत्री होता, पालकमंत्री होता. गुंजवणीचं धरण फक्त 8% पूर्ण झालं होतं आणि 16 वर्ष बंद होतं. रेकॉर्डवर आहे. मग ते 92% काम विजय शिवतारे मंत्री झाल्यानंतर 2 वर्षात पूर्ण करू शकले. पूर्ण धरण, पूर्ण दरवाजा सकट 100% पाणी साठा झाला. अजित पवार 15 वर्षात तुम्ही ते का करू शकला नाही जे मी 2 वर्षात पूर्ण करू शकलो? काय करू शकलं नाही? कारण तुम्हाला आमचं पाणी पळवायचं होतं. तुम्ही गुंजवणीचं धरण पूर्ण केलं नाही, पण एक केलं रेकॉर्डवर. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ, मी मंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळाची ठराव पास करून आणि राज्याच्या कॅबिनेटची मंजुरी घेऊन, मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन गुंजवणीचं आमच्या वाट्याचं पाणी या टग्याने 15 वर्ष 60% बारामतीला 40% आकडून पळवलंय. माझं आव्हान आहे त्यांना, जर खोटं असेल तर अजित पवार माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा. हिंमत असेल तुमच्यात तर जाहीर आव्हान आहे. आणि परत तिथे येऊन गंडवागंडवी करता, खोटं बोलता. सासवडच्या सभेमध्ये काय म्हणाले अतुल? ते काय म्हणाले? म्हणे नगरला माझा कारखाना आहे. होय, माझा कारखाना मेहनतीच्या पैशातून बनवलेला कारखाना आहे. तुझ्यासारख्या सिंचन घोटाळ्याने लोकांचे, शेतकऱ्यांच्या पैसे चोरून लुटून बनवलेले कारखाने नाहीत. अजित पवार मेहनतीचा कारखाना आहे. आणि ते म्हणाले असे की पुढच्या निवडणुकीला बघतो मी त्याला त्या नगरच्या कारखान्यात नटबोल्ट आवळायला पाठवतो. काय म्हणे? मी पाठवतो. अरे कोण आहेस तू? तुझी लायकी काय? पुरंदरची जनता ठरवणार मला कुठे पाठवायचं, ही स्वाभिमानी जनता ठरवेल. तू कोण? काकाच्या जीवावरचा एक मला कुठे पाठवायचं ही माझी जनता, पुरंदरची स्वाभिमानी जनता ठरवेल. पण मी इंजिनियर आहे, नटबोल्ट मी आवळू, तुम्हाला सांगितलं आवळायला पाठवतो. मी आवळूही शकतो आणि डिल्लेही करू शकतो. येऊ द्या निवडणूक. तू मला काय, मला जिथे जायचं तिथे जनता पाठवेल. नक्कीच तुला पुढेच माझ्या बसावं लागणार. मंत्री म्हणून विजय शिवतारेच असतात, तुम्हाला पुढेच बसावं लागणार. आणि नटबोल्ट दिले का ज्याची वार्ता केली अजित पवार, तुमच्या सकट तुमचे जेवढे चेल्ले चपाटे आहेत ना जवळचे, त्या सगळ्यांचे नटबोल्ट ढिल्ले करायला विधानसभेच्या निवडणुकीला विजय शिवतारे महाराष्ट्रभर फिरेल आणि तुम्हाला डुबवून टाकेल. विजय शिवतारे म्हणतात मला पुरंदरचं पाणी आहे, आत्र्यांचा वारसा आहे. बघा बच्चेगिरी करणारे नाही तिथे. काय म्हणे? विकासाला सरकार आल्यावर तुझं सरकार आता मरेपर्यंत येऊ शकत नाही. लिहून घे.
मरेपर्यंत नाही. राहिला तर आमदार म्हणून राहशील, मी मंत्री असेल, आणखी सगळं काय असेल, तुझं सरकार मरेपर्यंत नाही. माझं सरकार आल्यावर म्हणे आम्ही विकास आराखडा, का रे 15 वर्ष काय म्हशी मारत बसला होता का? तुला दिसला नव्हता का? जेजुरीचा आराखडा, सोमेश्वरचा आराखडा केला, तो जेजुरीचा एवढं महाराष्ट्राचं कुलदैवत होतं, तो आराखडा करायचा नाही सुचला करेल. हे झाल्यावर आमचं सरकार हे करू. 15-20 वर्ष दाऱ्या केल्या, म्हशी भादरल्या. तो विकास आराखडा केलाय. अरे तू कोण आहेस? काय तुमची लायकी राहिली आता? माननीय मुख्यमंत्र्यांनी सासवडच्या सभेत परवा सांगितलं, ही शिखर समिती आहे, त्या शिखर देवस्थान शिखर समितीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत, मी त्यातला एक सदस्य आहे. आणि मध्ये झालेल्या एका बैठकीत मी विषय मांडला आणि वीर आणि जेजुरीच्या देवस्थानाच्या 250 कोटीच्या विकास आराखड्याला आणि 30 कोटीच्या वीर देवस्थानच्या विकास आराखड्याला तत्वता मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. बिवडीच्या सभेमध्ये त्यांनी ते जाहीर केलं आणि कालच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, आचारसंहिता संपल्याबरोबर ताबडतोब तो विकास आराखडा शासनाला आता आलेला आहे, त्याच्यावर कारवाई करून ताबडतोब आपण कामकाज सुरू करू. कोण म्हणताय? राज्याचे सक्षम हुशार मुख्यमंत्री म्हणतायत. तू कोण आहे? आमचं सरकार आल्यावर परत आता बस मांडे खात सोपडं बघत किती म्हणून गोष्टी करायच्या. एअरपोर्टला अगोदर म्हणले आमचा सपोर्ट, नंतर ते 7 गावाची मतं मिळाली म्हणून सुप्रियाताई तिथे जातात आणि म्हणतात हरकत नाही, तुम्हाला नको आहे ना एअरपोर्ट, मला मतदान करा, मी बारामतीला घेऊन जाते एअरपोर्ट. चालेल का तुम्हाला बारामतीला? अजिबात नाही. पहिली गोष्ट त्यांची लायकी काय, न्यायची हिंमत. कोण तुम्ही? केंद्र सरकार आमचं, राज्य सरकार आमचं, मंत्री आम्ही, तुम्ही काय घेऊन जाणार? लोकांना गंडावंडी शेवटच्या क्षणाला गंडूर काय मतं मिळाली तर मिळाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सासवडला जाहीर केलं, होय छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच होणार आहे, तिथेच पुरंदरलाच होणार. 100% शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊन 1 इंच देखील भूसंपादन न करता, कंपल्सरी भूसंपादन न करता, जसं समृद्धी मार्गाचं भूसंपादन झालं, शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वेच्छेने सहल खरेदीने संमतीने जमिनी दिल्या, त्याच पद्धतीने पुरंदरच्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करत त्यांना विश्वासात घेत आम्ही पुरंदरचा एअरपोर्ट पूर्ण करू. हा शब्द पुरंदरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलाय. परवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह आले होते. आपल्या 1 तासाच्या भाषणामध्ये एकच गोष्ट त्यांनी केली, ताई, एकच. तुम्ही होता. मला म्हणाले, विधायकजी जैसे ही फिर वापस मुख्य पंतप्रधान मोदी जी बनेंगे, सरकार अपना ही आएगा, और जैसे ही सरकार आता है पहला काम भाजपा सेना का, ये जो गवर्नमेंट है, सरकार आएगी नहीं, वो पहला काम क्या करेगी, तो पुरंदर का हवाई अड्डा तुरंत उसका काम शुरू कर देगी. तुम्ही कोण? तिकडे येऊन जाऊन तिकडे येऊन. अरे सत्ता असलेल्या पक्षाचे अध्यक्ष सांगतायत, मुख्यमंत्री सांगतायत, पंतप्रधानांनी मान्यता दिलाय, पायाभूत सुविधा समिती, लष्कर, डिफेन्स, एअरफोर्स. कुणाला गंडवताय तुम्ही? आणि म्हणून मित्रो, यांची फसवेगिरी 40 वर्ष सहन केली आम्ही. आम्हाला पर्याय नव्हते. परवा अमित शाह साहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली, अब ये नोरा कुस्ती नहीं है. त्यांनी जाहीर केलं, ये नोरा कुस्ती नहीं है, निकाल होगा और हम ये सीट जीतेंगे, पवार को उखाड़ेंगे.
तर आमचे पवार साहेब बाहेर मला माहित नाही, काल सातारला काहीतरी बोलले, आमचं काय उखाडत आता ते मी बोलत नाही भाषणामध्ये, पण सगळी तंत्रली आहे, गेले सगळे. हा झाला विकासाचा भाग. पुरंदरचा विकास जो तुम्हाला 15 वर्षात 40 वर्षात जमला नाही, तो विजय बापू शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं काम उभं केलंय आमच्या लोकांच्यासाठी. त्याची सगळी फळं, आणि हे फक्त आता कल्पनेत नाही, सगळं उभं राहिलंय. राष्ट्रीय बाजार येतोय, हवाई अड्डा येतोय, गुंजवणीचं पाणी येतंय. हे सरकार आल्याबरोबर पुन्हा गुंजवणीच्या पाण्याच्या सूक्ष्म सिंचनाच्या पाईपलाईनचे 1017 कोटीची ऑर्डर सगळी फायनल झाली आहे. आचारसंहितेमुळे ते देता येत नाही. आचारसंहिता संपल्याबरोबर मी आपल्याला शब्द देतो, हो, सासवडच्या त्याच पवित्र पालखी तळावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत, टग्या ऐकून घे, पंतप्रधानांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांच्या उपस्थितीत आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत एका दिवशी ई भूमिपूजन होईल आणि एका दिवसात कमीत कमी 25 ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू होईल. 2 वर्षाच्या आत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल. तुमच्यासारखे गंडवणारे लोक नाही, आम्ही कामं करणारे लोक. आणि म्हणून आता मी जरा राजकारणाकडे बोलतो. राजकीय केंद्र शासन ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, ही काय विधानसभेची निवडणूक नाही. पण त्या काय बोलतो माझ्यावर, त्या कांचनताईला मत देऊ नका किंवा सुप्रियाताईला मत द्या म्हणून मी म्हणणार नाही. सगळा सभा बघा काय बरळत होता, खालून काहीतरी आपले चमचे मंडळी काय म्हणतात का, अजून तुला काय म्हणतात ते सांगू. त्याच्यात तर सगळ्याच माहिती आहे. तुझं जाहीर नाव आणखी वेगळं आहे. त्यामुळे समाचार तुझा निश्चितपणे घेऊ. पुरंदरच्या नादी लागणं किती अवघड होतं आणि किती अडचणीचं होतं ना. अरे ना आपण दाखवून देऊ त्यांना, आता दाखवून देऊ त्यांना. सगळ्यांना फसवा फसवी. मी त्या दिवशी बोललो होतो, बेहलोल खान, हा बेहलोल खान आहे ना, त्याचा छोटा बेहलोल खान आहे, गंडवागंडी करणार. कधी तिकडे इंदापूर मध्ये हर्षवर्धनची वाट लावली, कधी आमचे ते वयस्कर आमचे खूप चांगला माणूस अनंतरावजी थोपटे, त्यांना जाहीर केलं सोनिया गांधींनी की पुढचे मुख्यमंत्री हा मावळा असेल, जाहीर केलं. त्या बारामतीच्या कावड्याला तडफड झाली. मावळा मुख्यमंत्री झाल्यावर माझं काय होणार, उलट उलट काम केलं, त्यांना पाडलं. आणि एक मावळा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होता होता राहिला, ते पाप देखील यांनी केलंय. तुमच्याकडे इथंही खूप मला राहुल त्या दिवशी म्हणे बेहलोल खानाचं सगळं सांगत असताना तुम्ही आम्हाला विसरला. दौंडला काय काय करामती त्यांनी केलेले, किती त्रास दिलेला आहे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून त्यावेळेस मी सांगितलं होतं ही संधी आली आहे. स्वराज्याच्या काळात बेहलोल खान होता. परत एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहित पडावून, हा बेहलोल खान नावाचा एक सरदार होता, मोगली सरदार, अतिशय क्रूर होता. गावागावात जायचा आणि पेटून द्यायच्या गावाच्या गावा, महिलांच्या विचार करायचा आणि त्रास द्यायचा की फक्त हिंदवी स्वराज्याची गाव आहेत म्हणून. आणि म्हणून महाराजांनी सरसेनापती आमचे प्रतापराव गुजर होते, त्यांना सांगितलं की या बेहलोल खानाचा बिमोड करा. त्यांनी मिळावर उचलला आणि पूर्ण ताकदीनिशी बेहलोल खानावर तुटून पडले. बेहलोल खान हरला, शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याने गयावा केली प्रतापराव गुजरांची. आपली सगळी मराठी माणसं दयावान, दया केली. हातपाय पडल्यानंतर त्या बेहलोल खानाला सांगितलं जा, तुला सोडून दिला, माफ केलं. दुसऱ्या दिवशी महाराजांना माहित पडलं की एवढा स्वराज्याचा दुश्मन क्रूर सरदार, त्याला हरवलं, पकडलं. शरण आल्यानंतर त्याला प्रतापराव गुजरांनी सोडून दिलं. तेव्हा महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं. प्रतापराव गुजर म्हणे तुम्ही मोठी चूक केली,
स्वराज्याला घातक असणारा बेलोल खान, त्याला माफी दिली, त्याला सोडून दिली, त्याला सोडून दिलं. यापुढे जोपर्यंत तुम्ही त्या बेलोल खानाचा बिमोड करून त्याला साफ करत नाही तोपर्यंत तुमचं तोंड मला तुम्ही दाखवू नका. अशा प्रकारे महाराजांनी त्यांना खलिता पाठवला. प्रतापराव गुजरांना त्यांची चूक कळली आणि पश्चाताप झाला. पण वीर असणारा हा पराक्रमी माणूस बरोबर फक्त 6 मावळे होते, त्या 6 मावळे घेऊन पलीकडेच असणाऱ्या त्या बेलोल खानाच्या छावणीत घुसला. 6 जण घेऊन जेव्हा एखाद्या मोठ्या सरदाराच्या छावणीत घुसल्यानंतर काय होणार तेच झालं. बेलोल खानाने माफी दिली नाही आणि सापडलेल्या प्रतापराव गुजरांचा खात्मा केला, संपवलं त्यांना. चाणक्य नीती आणि युद्धशास्त्र सांगते की जेव्हा दुश्मन दुर्बल असतो त्यावेळेस त्याचा खात्मा करा. तो जर जगला तर परत तुमची वाट लावेल. पुरंदरच्या माझ्या स्वाभिमानी जनतेला मी सांगतो, हे बारामतीचे छोटे आणि मोठे बेलोल खान आहेत, यांचा सफाया यावेळेस झालाच पाहिजे. तर पुढचं राजकारण महाराष्ट्राचं सुद्धा सुरळीत होईल, असं हे चित्र आहे. आणि म्हणून 23 तारखेला आपल्याला हा ऐतिहासिक सेशन पार पाडायचा आहे. मित्रो, देशाची निवडणूक आहे म्हणून देशातले 2 महत्वाची, फक्त निवडणूक कांचनकुल आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नसून खऱ्या अर्थाने ही निवडणूक 2 विचारांमध्ये आहे. एक विचार जो देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रशक्ती, राष्ट्राभिमान हे सांगतो जाहीरनाम्याच्या माध्यमातून, आणि दुसरा विचार काँग्रेस राष्ट्रवादीचा देश विघातक विचार जाहीरनाम्यातून लिहितोय. काँग्रेस काय म्हणते? 370 कलम आम्ही कायम ठेवू काश्मीरमध्ये. काय आहे मित्रांनो 370 कलम? 370 कलम म्हणजे काश्मीरमध्ये देशातील कोणीही तिथे जमीन घेऊ शकत नाही, व्यापार करू शकत नाही, जे आहे तेच लोक. म्हणजे आज या निर्णयामध्ये अख्ख्या देशातून येणारे उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती, सर्व जाती धर्माचे लोक इथे आले, सर्व प्रांतातले लोक आले, तिथे पोट भरतायत, धंदा करतायत, व्यवसाय करतायत, जमीन घेतले, घर बांधले, स्थायी झाले, आनंदाने गोकुळामध्ये जगतायत. काश्मीरमध्ये निरीतल्या माणसाला किंवा या देशातल्या कुठच्याही माणसाला जमीन घेता येत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, काश्मीरी पंडित जे हिंदू होते त्यांना 15-20 वर्षापूर्वी मारून पिटून जमिनी सकट सगळं हाकलून दिलंय. एकही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये आज नाही. आणि म्हणून काँग्रेस म्हणतोय 370 कलम आहे ते ठेवायचं, त्यांनीच केलेलं. आणि मोदी सरकार म्हणताय की जोपर्यंत सर्व देशाला तिथे मुभा होणार नाही, काश्मीर हा या देशाचा अविभाज्य घटक म्हणून जोपर्यंत त्याची गणना होणार नाही तोपर्यंत काश्मीरचा विकास होणार नाही, देशाची एकसंघता राहणार नाही. आणि म्हणून मोदी साहेब म्हणतायत 370 कलम आम्ही रद्द करणार. कोणी तिथे जाऊ शकतो, राहू शकतो, देशभरातली लोकसंख्या तिथे वाढू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या शरद पवार काय म्हणतायत की लष्कराची विशेष अधिकार आम्ही काढून घेऊ. ते काय म्हणतायत की काश्मीरमध्ये लष्कर खूप आतताईपणा करते आहे, जबरदस्ती करते आहे, लोकांना मारते आहे, आणि म्हणून लष्कराच्या विशेषाधिकार आम्ही काढून घेऊ. काय आहेत लष्कराचे विशेषाधिकार? जर एखादा अतिरेकी पाकिस्तानचा समोर दिसला तर त्याला जागेवर गोळे घालून मारण्याचे अधिकार लष्कराला आहेत, हे विशेष अधिकार आहे. जर एखादा पाकिस्तानचा माणूस काश्मीरमध्ये आपल्या भारताचा झेंडा जाळत असेल तर त्याला पकडून तुरुंगात डांबण्याचे अधिकार हे लष्कराला आहेत. काँग्रेसचं सरकार म्हणते आहे आमचं जर सरकार आलं, शरद पवारांचं सरकार आलं तर आम्ही मिलिटरीचे मार खात राहतील. ते आणखी काय म्हणतायत की जर काँग्रेसचं सरकार आलं तर कलम 124 म्हणजे देशद्रोहाचा जो गुन्हा आहे तो 124 आम्ही रद्द करून टाकू. म्हणजे देशाच्या विरोधात जरी कोणी कारवाई केली, म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिल्लीमध्ये काय झालं होतं आपल्याला माहित आहे. तो कन्हैया आणि हे भारत देश तेरे तुकडे हो 150 असं काहीतरी करून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्याला आपण देशद्रोहाचा गुन्हा करून तुरुंगात डांबला होता.
काँग्रेस आणि शरद पवार म्हणतायत की हा 124चा कलम घटनेमध्ये आहे, देशद्रोहाचा गुन्हा, हा छातीवर आणायला नाचायला आणणार तुम्ही इथे. मित्र, मुद्दा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. 1993 पासूनच घ्या. 1993 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडले, पाकिस्तानने ते घडवले, शेकडो लोक आमची किड्यामुंगी सारखी मेली. 26/11 आमचे अनेक लोक मारले गेले. कसा मारला? धाड गोळ्या मारत सुटला. ताजमहल हॉटेलमध्ये गोळ्या मारल्या अतिरेक्यांनी, जीटी हॉस्पिटलमध्ये गोळ्या मारल्या अतिरेक्यांनी. आमचे पोलीस अधिकारी आणि सर्व शेकडो लोक शहीद झाले. आमच्या तत्कालीन काँग्रेसचे आणि शरद पवार सुद्धा मंत्रिमंडळात केंद्र सरकारमध्ये होते. काय केलं यांनी? पाकिस्तान पुरस्कृत असा दहशतवाद होतो, आम्ही त्याचा निषेध करतो, आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली आणि त्याच्यावर काय केलं? जाऊन युरोमध्ये रडगाणं गायलं की बघा बघा ते पाकिस्तानचे लोक आमच्या इथे येत आहेत आणि आमच्या भारतामध्ये हाराकिरी करतात. काही करू शकले नाहीत. पण 2014 मोदी सरकार आलं आणि देशाचा स्वाभिमान बघा, उरीमध्ये हल्ला केला पाकिस्तानी अतिरेक्यांनी. ताबडतोब 2 दिवसामध्ये तशाच प्रकारचा सर्जिकल, एकदम स्ट्रॉंग सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानात घुसून त्याचा बदला मोदी साहेबांनी मिलिटरीला घ्यायला लावला. पुढे पुलवामा आलं. पुलवामामध्ये आमच्या 40 जवान शहीद झाले. RDX भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. 40 लोक, 40 जवान या भारत मातेचे सुपुत्र शहीद झाले. आम्ही निषेध करत नाही बसलो. पंतप्रधानांनी ताबडतोब बैठकी घेतल्या. संपूर्णपणे सर्वाधिकार मिलिटरीला दिले आणि बरोबर पुलवामा घटनेच्या 13व्या दिवशी हिंदू प्रथा परंपरेप्रमाणे 13वा दिवस मध्ये जी काय विधी असते त्यातला महत्वाचा दिवस, त्या 13व्या दिवसाच्या पहाटे 2:45 वाजता हवाई हल्ला त्या बालकोट मध्ये केला आणि पाकिस्तानात घुसून त्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, मारून टाकले त्यांना. मित्रो, तुम्हाला काय हवंय? पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवणारा, देशाच्या प्रती वाईट नजर, वाकडी नजर केली तर तुम्हाला घरात घुसून ठेचून मारू, अशा प्रकारची मानसिकता असणारे मोदी हवेत की शंड लोक हवेत काँग्रेस राष्ट्रवादीचे? म्हणून ही विचारांची लढाई आहे. फक्त बोंबाबोंब करायची शेतकऱ्यांसाठी काय की तुम्ही काय केलं 50 वर्षात? या मोदी साहेबांनी जनधन योजनेअंतर्गत खाती उघडली. 35 कोटी शेतकऱ्यांची खाती उघडली. 80,000 कोटी या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी एकदा बोलले होते भर सभेमध्ये, जर मी 100 रुपये शेतकऱ्यांसाठी पाठवले तर 28 रुपये शेतकऱ्यांपर्यंत मिळतात. बाकीचे सगळे अधिकारी, कर्मचारी, राजकीय व्यवस्था खाऊन टाकते. कोण म्हणाले हे? काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. आजची काय परिस्थिती आहे? आज 15 रुपयात जसाच्या तसा 100 रुपये पाठवले, 100 रुपये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा होतात. कोणाला एक पैसा खाता येत नाही. ही उपलब्धी आहे या सरकारची, मोदी सरकारची, शिवसेना भाजपच्या सरकारची. उज्ज्वला गॅस योजना आमच्या महिला बसल्या तिथे. गोरगरीब महिला, शेतकरी महिला आहेत. चुलीपुढे सरपंच जातात, धूर असतो, धूर फुफ्फुसात जातो. 1-1 तास जेवण करताना दररोज ती महिला मरत असते, तिचं आयुष्य कमी होत असते, फुफ्फुसात धूर जाऊन.
सर्वसामान्य माणसातून उभे मोठे झालेले नरेंद्र मोदी यांच्या लक्षात हे आलं आणि देशातल्या 7 कोटी जनतेला फुकटमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस दिला गेला. पवार साहेब, तुम्हाला 50-60 वर्षात गरिबांचा हा धूळ त्या मातेचं आक्रमण नाही दिसलं, तुम्हाला ते मोदी साहेबांना दिसलं, म्हणून पुन्हा मोदी सरकार हवं आहे. आयुष्यमान योजना, एखादा माणूस आपल्या घरातली पत्नी आजारी पडली, आई आजारी पडली, वडील आजारी पडले, मुलगा आजारी पडला, तर आज टाकायचं रेकॉर्ड आपल्याकडे सगळं एकच आहे. 5-10 लाख खर्च म्हटला की कोणतरी राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा नेता पुढे येणार, किती पैसे पाहिजे, अडचण आहे तुला, मी मदत करतो, मी घेऊन देतो पैसे पुरवून, पण ते 5%, 10% व्याजाने. सिक्युरिटी म्हणून तू काय कर, तुझी जमीन लिहून दे आणि जेव्हा व्याजासकट पैसे परत करशील त्यावेळेस आम्ही तुला खरेदी खत परत फिरवून देईल. ना ते खरेदी खत फिरलं जात, खाऊन टाकलं जातात जमिनीश. जा त्या जवाहरलाल राणे नावाच्या ग्रहस्थानी याच काँग्रेसच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी काँग्रेसच्या नावासकट आत्महत्येची चिठ्ठी लिहिली की मी 8 लाख रुपये घेतले होते, व्याजासकट परत दिले, माझी जमीन परत देत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. जेजुरी पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. त्या काँग्रेसच्या टग्यांची नावं तिथे लिहिलेली आहेत, केस चालू आहे. ही अशी पिळवणूक लोक गावोगावी होत होती आणि म्हणून भारत आयुष्यमान, पंतप्रधान आयुष्यमान योजना काढली. कोणत्याही गरीबाला काही अशी अडचण आल्यास 5 लाखापर्यंतचं कर्ज नव्हे, मदत विमा केलेला आहे आणि त्या मदतीतून 5 लाख रुपये सरकार भरते. 3 महिन्यापूर्वी योजना सुरू झाली, 25 लाख लोकांची मोठी मोठी ऑपरेशन झाली. 25 लाख. गाव शरद पवार तुम्हाला हे काम आहे अगोदर सुचलो. श्रमजैव योजना, इथे बरेच आपले नेरेमध्ये सुद्धा कामगार मंडळी आहेत. 60-65 वर्ष झालं, हातपाय बंद झाले चालायचे, तर मग शेतात कसं काम करणार, मजुरी कशी करणार, हवाली कशी करणार, पोट कसं भरणार. नरेंद्र मोदींनी बरोबर ते ओळखलं आणि या शासनाच्या माध्यमातून श्रमजैव योजना सुरू झाली आहे. दर महिना 3000 रुपये पेन्शन ही अशा प्रकारच्या ठेलेवाला, गाडीवाला, हमाल, तुमचा शेतकरी, शेतमजूर या सगळ्या लोकांना 3000 रुपये प्रति महिना ही सुरू केले आहे. 10 लाख लोकांना देशातले फायदे झाले आहेत. 2.5 लाख लोक महाराष्ट्रातले आहेत. इमारतींवर काम करणारे बिल्डिंगचे मजूर, त्यांच्यासाठी वेगळी योजना. 2022 पर्यंत कोणी माणूस घराशिवाय राहू नये याचं प्लॅनिंग हजारो लाखो घरं पूर्ण देशात बांधली गेली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हा देश स्वच्छ झाला पाहिजे यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले. पवार साहेब, 70 वर्ष असताना आपण यातलं काहीच केलं नाही. का नाही केलं? तर सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या लोकांना, गरिबांची दुःख काय करणार. अडचण कुठे होते तुम्हाला सांगतो. अडचण इथे होते, काल यादववाडीच्या शिवतारे गोठ्यावर जन्म घेतलेला, गाईच्या गोठ्यात आणि उपाशाहीच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे, पुरंदरची जनता त्याला निवडून देते, तो मंत्री बनतो आणि विजय शिवतारेंच्या समोर या टग्याला एक सर्वसाधारण आमदार म्हणून बसावं लागतो. ते त्यांच्या पोटात दुखत आहे. आम्ही गेले 40 वर्ष भावी पंतप्रधान आहोत. भावी पंतप्रधान. गुजरातमध्ये चहाचा ठेला चालणारा एक सर्वसामान्य घरातला माणूस त्यागी वृत्तीने काम करतो. गुजरातचे मुख्यमंत्री होतात. अतिशय चांगला गुजरातचा विकास करतात. त्याची प्रसिद्धी भारतभर होते. जर एक सर्वसामान्य चहा विक्रेता माणूस गुजरातचा एवढा चांगला विकास करू शकतो, तर तो हा माणूस 125 कोटी आणखी जनतेसाठी काहीतरी न्याय करू शकेल. आणि म्हणून दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंतच्या 125 कोटी जनतेने एका विश्वासाने नरेंद्र मोदींना मतं दिली आणि पाहता पाहता गुजरातचा चहा विकणारा हा मुख्यमंत्री झालेला माणूस देशाचा 130 कोटी जनतेचा पंतप्रधान झाला. मनात गळ्यातला ताईत झाला.
आम्ही बाकी कतार में खड़े हैं पंतप्रधान पदाच्या, हम कतार में खड़े. हे कृषी मंत्री असताना नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, ते देशाचे कृषी मंत्री होते. त्यांच्या समोर काही कामं घेऊन नरेंद्र मोदी भाई जायचे तर त्यांना सवय लागलेली आपल्या समोर बसवायची. आता उलट झालंय, नरेंद्र भाईंच्या समोर यांना सर्वसामान्य म्हणून बसावं लागतंय. ते त्यांच्या पोटात दुखत आहे. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला ही घराणेशाही संपवायची आहे. आज सगळ्यात आम्ही यांच्यासाठी काय कशासाठी मदत दिली यांना. रुबाब करतात, नेहमी असाच विचार करतात की आम्ही राजे, आम्हीच जन्म घेतला एवढ्यासाठी रूल करण्यासाठी. सर्वसामान्यांना कसपडासारखं बोलायचं. कधी आमच्या दादाजवळ वयस्कर त्यांना म्हातारा माहीत म्हणायचं, कधी विजय शिवताराला आचारी म्हणायचं, कधी कुणाला गडी म्हणायचं. स्टेजवरून तुमच्याच पार्टीचे मांडलिक गायबानी बसलेले असताना तुम्ही तर घंटा वाजवण्याच्या लायकीचे नाही. एवढी निर्वासना करायची. अरे तुम्हाला नसेल लाज, काँग्रेस एनसीपीच्या नेत्यांना, तुम्ही असाल मांडलिक, पण एक करेचं पाणी पुरंदर आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई ती झाली आहे. आम्ही झुकणार नाही. तुम्हाला झुका, मांडलिक बना, नाही तर तिकडे जाऊन त्यांचं काही धुवायचं ते धुवा. इथे मत मागू नका. इथे मत नाही मागायची. आणि म्हणून मित्र, अजून मला 15-20 मिनिट लागले असते, पण आता जाऊ दे, 5-1 मिनिट राहिले. 6 मिनिटं आहेत. आता म्हणे MIDCचे शिक्के आम्ही काढू. मावडी कपच 15 वर्ष तुझ्या बंगल्यावर खेटा मारून मारून ते मावळीचे लोक जीप घेऊन घेऊन थकले. तेव्हा काही केलं नाही, तेव्हा काय म्हशी बाजारात बसला होता, आणि आता म्हणतो शिक्के काढू. कुणाला गंडवतो? अरे बापूने शिक्के काढलेत. मावडी कपा ऑर्डर सुद्धा झाले. मावडी कपा या भूसंपादनातून बाजूला काढले. तुला माहित सुद्धा नाही. माहिती तरी घे जरा. कंपनीचा विषय महत्वाचा आहे. निरेचा स्थानिक विषय ऍसिटिक हायड्राईड अनहायड्राईड. त्या दिवशी मला माहित पडलं आणि मीटिंग मधून मुख्यमंत्र्यांना सोडून मी ताबडतोब इथे निघून आलो. लोकांची काळजी घेतली. कंपनीच्या दिल्ली ऑफिसला कळवलं, इकडे कळवलं, दोन्ही प्लांट इमिडिएट बंद करा. आणि केमिकल युनिट नाही, इथे चालणार नाही. हे सुद्धा पाप या बारामतीकरांचं पहिलं नाव होतं, हिचं पॉलिकेम. आणि शरद पवारांच्या मित्राने त्या मळीसाठी म्हणून आणून मोलासिस मधून केमिकल युनिट टाकलं. हे देखील पाप शरद पवारांचं उघडपणे सांगतो मी. हे पॉलिकेम आणलं कोणी विचारा कोणालाही. कृषी क्षेत्रामध्ये केमिकल इंडस्ट्री. आणि म्हणून हे आचारसंहितेचा वेळ जाऊ द्या, कारण त्याच्यात आता चुकीचं होईल. पण निश्चितपणे निरेच्या लोकांना न्याय दिला जाईल. हे असे घातक प्लॅन बंद केले जातील. परवा मी त्या कंपनीला सांगितलं, माझ्या निरेला मी युनियन कार्बाईड साखा होऊ देणार नाही. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यात न्याय बंद करायला लागेल मी ते युनिट. दुसरा महत्वाचा विषय निरेचा गावठाणाचा. गावठाण पूर्ण झालाय, काही अडचण नाही. आणि आता गावठाण होऊन त्याच्या पुढची एक पायरी केली, नगरपंचायत निरेची बनवायची. या बाबतीतले सुद्धा फाईल सगळ्या मूळ झालेले आहेत. आणि नगर ग्रामपंचायत ऐवजी निरा ही नगरपंचायत. बाजूचा आपला घाट आहे, त्या ठिकाणी 15 वर्ष केला. त्या घाटाची मंजुरी मी घेतली. पलीकडचा घाट सातारा पालकमंत्री टाक्या सुद्धा होता. मी आता पालकमंत्री आहे. मी पालकमंत्री झाल्यावर निरेचा पलीकडचा घाट 1,60,00,000 रुपये खर्च करून बनवला. टाक्या 15 वर्ष तुका नाही बनवला. आणि म्हणून सर्व बाजूच्या ह्या विचार करता आपल्याला इतिहास घडवायचा. मला निरेमधून कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही पाहिजे. नेते सगळे एकत्र होऊ द्या, काँग्रेसच्या राष्ट्रवादीचे आणखी पुढचे. पण स्वाभिमानी जनता ही निश्चितपणे कंचनताई कुलच्या आणि महायुतीच्या पाठीमागे राहील. आणि कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून निरेमधला एक नवा इतिहास पवारांना धडा देण्याचा
जास्तीत जास्त 70-80% मतदान हे निरा करेल आणि विजयाचा खरा कळस हा निरेमधूनच कांचनताईचा आणि महायुतीच्या आमच्या उमेदवाराचा लागेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पू. या ठिकाणी एका मिनिटात ग्रामस्थांच्या वतीने आपला सत्काराचा कार्यक्रम घेतो. रणजित